बघा, सीताचं लग्न 10 वर्षापूर्वी झालं. तिचं आजचं वय हे लग्नाच्या वयाच्या वेळच्या 2.1/3 पट आहे. तर सीताचं आजचं वय किती असा प्रश्न सोडवायचा कसा? लेकरांनो, गणित म्हणते की सीताचं लग्न 10 वर्षापूर्वी झालं आणि सीताच्या आजच्या वयाची संकल्पना गणित वर्णनातून कशी स्पष्ट करते, तर सीताचं आजचं वय लग्नाच्या वेळच्या वयाच्या 2.1/3 पट आहे. मग आम्ही असा प्रश्न मनाशी विचारला पाहिजे की सीताचं लग्नावेळी वय काय बाबा? सीताचं लग्नावेळी वय काय? उदाहरणार्थ 100 वर्ष तिचं लग्नावेळीचं वय होतं असं गृहीत धरू. आता सीताचं लग्न 10 वर्षापूर्वी झालं, मग सीताचं समीकरण स्वरूप आजचं वय काय बाबा असा प्रश्न मनाशी आम्ही विचारला पाहिजे. सीताचं समीकरण स्वरूप आजचं वय काय? तिचं लग्न लेकरांनो गणित म्हणते 10 वर्षापूर्वी झालं, मग तिचं आजचं समीकरण स्वरूप वय काय? तर या लग्नावेळीच्या वयामध्ये 10 ऍड करा. हे तिचं सीताचं आजचं वय. आता गणित काय म्हणते? सीताचं आजचं वय म्हणजे समीकरण स्वरूप हे तिचं आजचं वय लग्ना वेळच्या वयाच्या 2.1/3 पट आहे. लग्नावेळचं वय यक्स आणि या लग्नावेळच्या वयाच्या म्हणून गुणाकाराचं चिन्ह. लग्नावेळीचं सीताचं वय यक्स आणि लग्नावेळीच्या वयाच्या म्हणून गुणाकाराचं चिन्ह का? चाचीचे ही पद सोडत असताना आम्ही नित्य गुणाकार करतो. तिचं आजचं वय हे तिचं आजचं वय समीकरण स्वरूप लग्नावेळीच्या वयाचं हे लग्नावेळीचं वय लग्नावेळीच्या वयाच्या 2.1/3 पट. लेकरांनो, यक्स अधिक 10 असेच. आता हे यक्स गुणिला हा पूर्णांक युक्त अपूर्णांक याचं अंशाधिक रूपांतरण करत असताना छेदाने पूर्णांकाला गुणायचं असते. त्याच्यामध्ये अधिक असेल अंश मिळवायचा, वजा असेल अंश वजा करायचा. छेदस्थानी छेद जसाच्या तसा, म्हणजे 3 दोन्ही 6 ने 7/3. पुढे चला, म्हणजे आता लेकरांनो यक्स अधिक 10 बराबर हे यक्स आणि 7 यांचा गुणाकार का? तर कुठली संख्या पद हे एकटं नसते, त्याच्या छेदस्थानी 1 हा असतो. आता या गोष्टीचा विचार करता 2 अपूर्णांक बनतात. अपूर्णांकाचा गुणाकार अंशाचा छेदाछेदाचा, म्हणजे 7 सोबत यक्स गुणिला 1 सोबत 3 गुणिला 3 1 3. 3 इकडं परस्पर विरुद्ध बाजूनं येताना यक्स अधिक 10 सोबत गुणिला का मांडायची? संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जाताना जर भागीला असेल तर गुणिला स्वरूपात, गुणिला असेल तर भागीला स्वरूपात, अधिक असेल वजा, वजा असेल अधिक, अंशस्थानी असेल छेदस्थानी, छेदस्थानी असेल अंशस्थानी मांडतात. आता 3 कंसातील पदाला गुणिला म्हणजे यक्सलाही गुणिला 10लाही गुणिला, म्हणजे 3 गुणिला यक्स 3x अधिक 10 3 30 बराबर हे 7x. आता लेकरांनो हे अधिक 30 असेच राहू द्या. या 7x कडे जाताना 3x नुकतंच सांगितलं त्याप्रमाणे वजा स्वरूपात मांडावे लागतं. आता 30 बराबर ही वजाबाकी 4x. 30 भागीला 4 बराबर काय? x. आणि हा भाग जातो कसा? तर 7.5 वर्ष बराबर x. हे एक्सचं व्हॅल्यू आलं. म्हणजे या सीताचं लग्नावेळी वय काय? सीताचं लग्नावेळी वय काय? x वर्ष आणि एक्सचं व्हॅल्यू 7.5 वर्ष. सीताचं लग्नावेळी वय, आता हे कसं शक्य आहे काय माहित, परंतु असू द्या, गणित आहे. लग्नावेळी 7.5 वर्ष वय कोणाचंच असू शकत नाही. जुन्या काळामध्ये बाल विवाह पद्धती होती, त्यावेळेस एखाद्या वेळेस शक्य होऊ शकते. परंतु या आताच्या काळामध्ये मुलीच्या लग्नाचं वय 18 वर्ष, मुलाच्या 21 वर्ष आहे. आणि अल्पवयीन मुलीचा असो किंवा मुलाचा असो जर लग्न लावून देण्यात जाते तर तो कायदेशीर गुन्हा ठरतो. आता आम्हाला विचारलं की सीताचं आजचं वय काय? सीताचं आजचं समीकरण स्वरूप वय आहे यक्स अधिक 10. तुमच्या प्रश्नाच्या उत्तराकडे सीताचं कोणतं वय? सीताचं आजचं वय लेकरांनो काय? तर सीताचं आजचं समीकरण स्वरूप वय आहे यक्स अधिक 10, म्हणजे यक्सचं व्हॅल्यू
7.5 आणि त्याच्यामध्ये 10 मिळवायचे, ही बेरीज काय तर 17.5 वर्ष हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं लेकरांनो उत्तर. ओके. वयवारी ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल.